नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 तर्फा 44,228 प्लस जागांसाठी ही भरती आली होती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएसची सर्वात पहिली लिस्ट लागली, जे की सर्वात हाय लागली होती, म्हणजे 96च्या वरतच लागली होती। आणि मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं ते लिस्ट लागल्यानंतर की दुसरी लिस्ट सुद्धा येणार आहे आणि ते यापेक्षा डाऊन जाणार आहे। तर पहा दुसरी लिस्ट मी तुम्हाला सांगितली होती, तर त्या तारखेवर दुसरी लिस्ट लागली आणि त्यापेक्षा जे विद्यार्थी मित्रांनो खूप डाऊन ती लिस्ट लागली। ठीक आहे, आता पोस्ट ऑफिस जीडीएसचं जे विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण मुलांचं 1-2 मार्कानं सिलेक्शन हुकलं असेल, ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घाबरायचं नाही, तुम्हाला खचून या ठिकाणी जायचं नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसची तिसरी सुद्धा लिस्ट येणार आहे। तर तिसऱ्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा सर्व डिव्हिजनचा, तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। अहमदनगर डिव्हिजनचा किती जाणार आहे, अकोला डिव्हिजन, अमरावती, संभाजीनगर, औरंगाबाद, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साउथ, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे, मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ ज्या विद्यार्थी मित्रांनो किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा। ठीक आहे, आणि सेफ झोन काय असणार आहे या तिसऱ्या लिस्टचा, ह्याच कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्यांना 60% आहे, 70% आहे, 80% आहे, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे हे सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांचा दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही, कारण की पोस्ट ऑफिसच्या जवळपास 7 ते 8 लिस्ट यावेळेस लागणार आहे आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत हे भरती चालणार आहे। ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बा हे असे सांगत आहे, तर मी तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर 2024 पर्यंत हे भरती चालणार आहे आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत जवळपास 7 ते 8 लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जे खचून जायचं नाही। आणि मागच्या वर्षी ज्या जागा होत्या त्या जवळपास 30,000 जागा होत्या, 30,000 जागा असून सुद्धा त्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो 7 लिस्टा लागल्या होत्या। 2022ला पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती आली होती 40,000 जागांसाठी आणि त्यावेळेस जो कडाप लागला, म्हणजे त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात 8व्या लिस्टमध्ये ज्यांना 50% होते, 60% होते, 70% होते, अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या लिस्टमध्ये झालं होतं। ठीक आहे, तर आता ज्या ह्या मागच्या भरतीपेक्षा सुद्धा यावर्षी ज्या जागा जास्त आहे, ठीक आहे, तर लिस्टा जवळपास 7 ते 8 लागणार 31 डिसेंबर पर्यंत। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो की तिसरी लिस्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे। तर पहा, तिसरी जी लिस्ट येणार आहे हे जवळपास 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला तिसरी लिस्ट पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएसची। ठीक आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जशी लिस्ट आली तसंच आपण व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आहे चॅनलवर। ठीक आहे, कारण की तुम्ही मागे बघितलं असेल, जशी लिस्ट आली तसंच आपण व्हिडिओ चॅनलवर टाकून देतो की दुसरी लिस्ट लागली, तिसरी लिस्ट लागली। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांना 60% असेल किंवा 70% असेल, 80% असेल, 90% असेल, तर ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो 4थ्या लिस्टमध्ये सुद्धा होण्याची शक्यता किंवा मग शेवटच्या लिस्टमध्ये सुद्धा तुमचे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। म्हणजे सर्व डिव्हिजनची नाही लागणार आहे, ज्या ठिकाणी कमी ज्या विद्यार्थी मित्रांनो अर्ध आले असेल तर त्या ठिकाणी 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचं एकांतरित या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो की सर्व डिव्हिजनचं 60-70% वर लागणार आहे कट ऑफ, असं मी तुम्हाला सांगत नाही आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल त्या ठिकाणी जाणार आहे 60%, 70%, 80% अशा प्रकारे। ठीक आहे, आणि जिथं अर्ध आले असेल तिथला तर मग विषयच नाही। ठीक आहे, तर आता जे कट ऑफ कडे आपण या ठिकाणी ओळूया सेफ झोन किती असणार आहे। आणि सर्वात मी तुम्हाला सांगून देतो ह्या सर्व डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे ह्या 3 कॅटेगरीचा कमी जाणार आहे। या सर्वपेक्षा एक झालं पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा कट ऑफ सगळ्यात कमी जाणार आहे, ईडब्ल्यूचा सुद्धा कमी जाणार आहे आणि एसटी कॅटेगरीचा सुद्धा कमी असणार आहे। ठीक आहे, बाकी ओबीसी झालं, ओपन झालं, त्याचबरोबर एससी झालं, ह्या कॅटेगरी हायेस्ट असणार आहे। ठीक आहे, तर अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे आणि औरंगाबाद संभाजीनगर डिव्हिजन आहे। तर या 4 डिव्हिजनचा जो कट ऑफ तिसऱ्या लिस्टचा जाणार आहे, तर हा जवळपास जे आहे सर्व कॅटेगरी एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन या कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा जवळपास
90 ते 93च्या आसपास असेल तर होऊन जाणार आहे, एवढा जाणार आहे, ठीक आहे. आणि PWDचा 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा बारामती डिव्हिजन आहे, बीड, भुसावळ, बुलढाणा, तर या 4 ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 89 ते 93 पर्यंत 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. आणि PWDचा याच्यापेक्षा कमी धरून चला तुम्ही, ठीक आहे. 80 किंवा 85च्या आसपास तरी धरले तरी काही हरकत नाही, ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं चंद्रपूर डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे आणि जळगाव डिव्हिजन आहे, ठीक आहे. जळगावचा थोडा हाय जाणार आहे, पण चंद्रपूर झाला आणि गोवा डिव्हिजन झालं, ह्या 2 डिव्हिजनचा जो कट ऑफ हा खूपच कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे ज्यांना 89 जरी असेल त्यांचं सुद्धा सिलेक्शन चंद्रपूर डिव्हिजन आणि गोवा डिव्हिजनला होऊ शकतं, कारण की चंद्रपूर डिव्हिजनला जास्त जागा आहे. आणि पहिली गोष्ट गोवा डिव्हिजनला जे आहे म्हणजे जागा आहे, म्हणजे पण त्या ठिकाणी जास्त अर्ज आले नाही, तर हे कारण आहे या ठिकाणी कट ऑफ कमी जाण्याचं, ठीक आहे. तर पहा आता तुम्ही बुलढाणा असेल किंवा चंद्रपूर, धुळे, गोवा असेल, जळगाव असेल, ह्या डिव्हिजनचे असाल तर तुम्हाला समजा 89 किंवा 89 ते 93 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. 89 88 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर, ठीक आहे. त्यानंतर आपण कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर आहे, मालेगाव आहे आणि मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसिल आहे आणि नांदेड आहे, नाशिक आहे. तर या ठिकाणी हायेस्ट कट ऑफ जाणार आहे, म्हणजे 90 ते 94च्या आसपास जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर. त्यानंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट डिव्हिजन बघूया. नवी मुंबई आहे, उस्मानाबाद आहे, पालघर आहे, पंढरपूर आणि परभणी आहे. तर या 5 ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे हा जवळपास 90 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे. तर या ठिकाणी सुद्धा कट ऑफ जास्त जाणार आहे, म्हणजे 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, कारण की कमी जागा अर्ज जास्त या ठिकाणी आलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण मिरजचं जर बघितलं, मिरज झालं, भुसावळ झालं आणि सांगली झालं, तर या 3 ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 91 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. कारण की जागा बोटार मोजण्या जोगत्या आणि अर्ज जास्त या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर आपण सातारा आहे, श्रीरामपूर आहे आणि सिंधुदुर्ग आहे. तर या 3 ठिकाणी जर बघितलं SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जवळपास 89 ते जवळपास 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सोलापूर आहे, ठाणे आहे, सोलापूर आणि ठाणेचा जो कट ऑफ आहे सोलापूर ठाणे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, ठीक आहे. आणि वर्धा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा थोडा हाय जाणार आहे, मग वर्धा डिव्हिजनचा म्हणजे 91 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर. आणि आपण यवतमाळ डिव्हिजनचा जर बघितला, यवतमाळ डिव्हिजन जर तुम्ही असाल SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे तर हा जवळपास 90 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. तर एवढाच कट ऑफ जाणार आहे, एवढाच सेफ झोन या ठिकाणी असणार आहे पोस्ट ऑफिस GDSचा, ठीक आहे. तर ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला घाबरायचं काहीच गरज नाही. तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो वाट पाहायचे, संयम ठेवायचा आहे, 8व्या लिस्टपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा, नक्कीच जे आहे सिलेक्शन होणार आहे. कारण की दरवर्षी पोस्ट ऑफिस GDSमधून मुलांचं सिलेक्शन होते, हजारो मुलांचं सिलेक्शन होते आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे. फुकटची सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा. तर संयम ठेवणं तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवावाच लागणार आहे. ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल त्यांना संयम ठेवावा लागणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.